जन्मिता अनंत जन्मिता अनंत जन्मिता धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. कारण का या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयानेही मोठे आहात आणि ज्ञानानेही मोठे असणारे सर्व वारकरी या ठिकाणी उभे आहेत. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. त्याचप्रमाणे श्रोती मंडळींचं तर काय सांगावं. अहो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार. ही सर्व श्रुती मंडळी म्हणजे महेशाची मूर्ती आहे. कारण ज्या दिवसापासून किंवा ज्या वेळेला हे मंदिर उभारलं तेव्हापासून या ठिकाणी श्रावण मासामध्ये अध्ययन वाचन होतं आणि तेव्हापासून ही सर्व श्रोती मंडळी अध्ययनाचे श्रवण करतात. इतकी अलौकिक श्रेष्ठ ज्ञानी या ठिकाणी श्रोते मंडळी आहेत. पहा, अशी श्रोते मंडळी जर वक्त्याजवळ असली तर वक्त्याला भरारी येते. वक्त्याच्या समोर गुरुनी येऊन चाल धरावी तर त्या शिष्याला उभारी येते, बळ येतं. पहा, कारण का जगाच्या पाठीवर असा एकच संप्रदाय आहे की त्याच्यामध्ये भेद केला जात नाही. यारे यारे लहान थोर याती भलती, इथं भेद नाही. नेहमी गुरुजींच्या सहवासात असतो तेव्हा गुरुजी आम्हाला चाली ऐकवत असतात आणि त्या ऐकवल्यानंतर ते म्हणतात, म्हणा आता तुम्ही काय केलेलं आहे ते मला म्हणून दाखवा. परंतु आज शिष्यानं म्हणावं गुरुजींना की आज तुम्ही म्हणा. हा अधिकार वारकरी संप्रदायाचा आत्ताचा नव्हे. जनाबाईनं नामदेव ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलं, जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. ज्यावेळी नामदेव महाराज तीर्थाटन करण्याकरता गेले, कारण नामदेव महाराज वाळवंटामध्ये कीर्तन करायचे, परंतु तीर्थाटना जेव्हा नामदेव महाराज गेले तेव्हा सर्व लोक काय करू लागली, नामदेव महाराजांचा शोक करू लागली की कधी एकदा नामदेव महाराज येतात आणि आम्हाला ज्ञानामृत पाजतात. परंतु ह्याची चिंता कोणाला लागली, संत जनाबाईला लागली. पहा मी काय सांगते. कारण का काही महाराजांना स्त्रियांनी कीर्तन केलेलं पटत नाही, परंतु जनाबाईचे अभंग कीर्तनात घेतले तर चालतात. परंतु ज्या कीर्तनाची ही स्त्री कीर्तनाला उभी आहे ही आता नाही. जनाबाईनं ज्यावेळी नामदेव महाराज भ्रमण करायला गेले, तीर्थाटन करण्याकरता गेले, त्यावेळी जनाबाईनं भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतली. तुम्ही म्हणाल काय पुरावा आहे. पदर 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 डोईचा पदर आणि डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. बाजारी जाईन मी, घरच्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. भरला बाजारे जाईन मी, भरला बाजारे जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी.
डोईचा पदर आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईन. स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी भजन महर्षी बागडे बुवा, मारुती बुवा बागडे नाही का, त्यांचे परम शिष्य आमचे आदरणीय परम गुरुजी केसरकर गुरुजी नाही का, त्यांनी आता ही चाल म्हटली. ज्यांच्याजवळ आम्ही बरेच आता या ठिकाणी संगीताताई असतील, चासकर ताई असेल, त्यानंतर मोकर बाबा असतील, आदी सर्व गुरुजींच्या इथं आम्ही शिकत आहोत. आणि अशा गुरूंनी एका शिष्याच्या कीर्तनामध्ये येऊन शिष्याला बळकटी द्यावी, यापेक्षा या वर्षी माझ्या जीवनामध्ये दुसरा योग नसेलच. पहा, हे कीर्तन अगदी मला काय होईल, आठवणीत राहील. आणि त्यांच्याबरोबर आमच्या गुरु माऊलीसुद्धा नाही का, ताईसुद्धा आलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूच्या ताईसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, चोपदार आहेत. अगदी सर्व आमचे गायकवाड असतील, सर्व काही वाजवणारे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या कृपेनं ही सेवा या ठिकाणी प्राप्त झाली, अगदी निसंकोचपणे कोणाचीही भीडभाड न धरता अगदी प्रेमानं दिलेली सेवा, ते म्हणजे मंडळाचे अध्यक्ष आमचे बाबा, म्हणजे परम आदरणीय हरचंद्र बाबा. कारण प्रेम नये सांगता बोलता दाविता, 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 प्रेम नये सांगता बोलता दाविता. अनुभव चित्ता अनुभव चित्ता अनुभव चित्त जाणे, प्रेम नये सांगता बोलता दाविता, कासवीचे बाळ वाढे कृपा प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभवात चित्ता चित्त जाणार. प्रेम सांगता येत नाही, दाखवता येत नाही, ते अनुभवातून व्यक्त होतं, लक्षात घ्या. आणि अगदी निसंकोचपणे अगदी आनंदानं खुशीनं दिलेली ही सेवा आहे. आणि या सेवेकरता घेतलेल्या या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? की जे दुराचारी आहेत, जे निंदनीय आहेत, जी पापी आहेत, अगदी नीच कर्म करणारे ज्या स्त्रिया आहेत, त्यांचाही देवाने अंगीकार केला. पहा, अगदी नीच कर्म करणाऱ्या स्त्रियांचा जर देव अंगीकार करत असेल, तर तुमच्या आणि माझ्यासारख्या स्त्रियांचा देव का बरं अंगीकार करणार? तर नक्कीच करेल. म्हणून स्त्री
जन्मा म्हणून न व्हावे उदास, साधू संत ऐसे केले जणी, संतांचे घरची दासी मी अंकिली आणि विठोबाने दिली प्रेम कला. जनाबाई म्हणतात की स्त्री जातीमध्ये जन्माला आलो म्हणून दुःख धरू नका, कारण ज्या घरामध्ये संत जनाबाई काम करत होत्या त्या तुमच्या आमच्यासारख्या एक दोन लोकांच्या नव्हे. नाही का आपल्याला नुसतं आपल्या मुलाचा एक डबा करायचा झाला तर आपण सारखं बडबड असो, डबा करायचा आहे, बॉटल भरायची आहे, अमुक तमुक. परंतु जनाबाईनं 14 लोकांचं काम करून भगवत भक्ती केली. दळिता कांडिता तुझं काम करताना विठ्ठलच आहे असं समजून संत जनाबाई काम करत होत्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कामाचा त्याग करून भगवत भक्ती करणं योग्य नव्हे. काम धंदा करून काम भगवत भक्ती करणं, भगवत चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. घरादाराचा त्याग करून, संसाराचा त्याग करून परमार्थ होत नाही. पहा, लक्षात घ्या. संतांनी सांगितलं नाही की तुम्ही घरादाराचा त्याग करा, हिमालयात जा, तिथं भक्ती करा, तर ती प्राप्त होत नाही. उलट संसारात सोनी संसारी जिवे वेगू करी, सोनी संसारी जिवे वेगू करी, संसारी जीवे वेदशास्त्र उभारी पाया सदा, वेदशास्त्र उभारी पाया सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. शास्त्र उभारी पाया सदा, वेदशास्त्र उभारी पाया सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संसारात राहून भगवंताचं चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा सर्व मोलाचा संदेश आम्हाला कोणी दिला असेल तर तो संतांनी दिला. या जगामध्ये आपल्याला हिताचे सांगणारे फक्त संतच आहेत. इतर आपला स्वार्थ पाहतील, परंतु संतांनी स्वार्थ पाहिला नाही. बुडते हे जन नदी खवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टभीती परोपकारी. शोधुनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधुनिया आले संत हिताहित जगाचे, हित जगादेश, हित एक जगादेश. शोधुनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधुनिया आले संत हित एक जगादेश, हिताहित जगाचे, हिताहित शोधून आले संत हिताहित जगाचे. हित करण्याकरता संत अवतीर्ण झाले. म्हणून संतांचे उपकार आपल्यावर फार आहे. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. या अभंगामध्ये जगद्गुरु आम्हाला उपदेश करतात की पहा, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला दृष्टांत दिलेले आहेत की या दृष्टांतावरून आपल्या लक्षात येईल की देवानं कोणाकोणाचा अंगीकार केला. कारण हा कसा आहे, उदार आहे. बाप उदार देवो अपरमितू, याचक स्वेच्छा सदो दितू, असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपले. सर्वस्व देणारा आहे. फक्त भक्तांनाच तो देतो असं नाही. दुराचारी, पापी, नीच कर्म करणारे, अगदी खालच्या कुळामध्ये म्हणजे कनिष्ठ कुळामध्ये जन्माला आलेल्यांचाही तो अंगीकार करतो. हे
दृष्टांतासहित तुकोबरायांनी उच्च नीच काही नेने भगवंत इष्टे भाव भक्त देखोनी इष्टे भाव भक्त देखोनी इष्टे भाव भक्त देखोनी उच्च नीच काही नेने भगवंत इष्टे भाव भक्त देखोनी इष्टे भाव भक्त उंच नीच काही नोहे भगवंत आणि तिष्टे भाव भक्त देखूया. तो फक्त भाव पाहतो आपला. आपण काय देतो हे तो पाहत नाही, लक्षात घ्या. परंतु आपलं उलट आपण नाना प्रकारच्या वस्तू द्यायला जातो, परंतु आपल्यामध्ये काही भाव नसतो आणि इथंच आपली काय होते, फसगत होते. वर्म जर कळालं नाही तर काय होतो, तेरा पडतो. म्हणून वर्म काय आहे तर भाव आहे. अध्यात्मातलं वर्म काय आहे, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, देव सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा. जोडी भावाची, जोडी भावाची, जोडी भावाची. जय श्रीराम. देव सोयरा सोयरा, देव सोयरा अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तो भाव पाहतो, इतर वस्तू आपल्या पाहत नाही. म्हणून भाव फार महत्त्वाचा आहे. भाव बळे कळे एरवी ना कळे आणि करतरी आवळे तैसा हरी. भावानं देवाला प्राप्त करता येतो. भाव जर असेल तर देवाला यावं लागतं. पहा, देवाला आपल्याला आणावं लागतं. कशा करता तर साधू संतांच्या रक्षणा करता, धर्माची स्थापना करण्याकरता. हा जो अवतार आहे अयोनी संभव प्रगटला हा राघव. कशा करता तर धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभूत्यानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव येतो कशा करता, साधू संतांच्या रक्षणा करता, धर्माची स्थापना करण्याकरता. कारण का, हे कलियुग आहे, हे मृत्यूलोक आहे. ज्यावेळी या मृत्यूलोकामध्ये पाप घडली जातात, पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे. ज्यावेळी धरणीवर ओझ होतं त्यावेळी ही धरणी माता काय करते, वस्त्रश्री पृथ्वी नाही का गाय होऊन जाते. कुठं, ब्रह्मादर, आणि सांगते बुडविला धर्म अधर्म झाला फार आणि मज भार आता सोसविना. ती देवाना विनंती करते की या माझ्या पृथ्वीवर माझ्यावर या दैत्यांचा, या पाप्यांचा, दुराचारांचा भार झालेला आहे. हे दुराचारी माजलेले आहेत, मला त्यांचा भार सोसवत नाही. ती रडते देवाजवळ आणि सांगते की देवा तुम्ही अवताराला या. कारण देवाला आणावं लागतं, देवाला बोलवावं लागतं. तुम्ही आम्ही इच्छा नसताना आपण या मृत्यूलोकात मध्ये येतो. कशा करता, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळा यावे आणि तया ते भोगावया यावे देह. सुख दुःखाची फळं भोगण्याकरता आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला यावं लागतं. परंतु संतांना संत स्वइच्छेने येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धरया आले जडजीवा. संत स्वतःहून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो हेची कारणासी आणि बोलिले जे ऋषी साच भाव अवतार तुम्हा
अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जड जन जीवांच्या उद्धारा करता देव येतो. कसा येतो? घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, घेऊन चक्र गदा, घेऊन या चक्र गदा. हाती धंदा करीतो करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, भक्ताला के पाया वाचे, भक्ताला के पाया वाचे. घेऊन या चक्र गदा. एकटा येत नाही, अगदी सर्व आभूषणे घेऊन येतो. कशा करता? भक्तांच्या रक्षणाकरता. कारण का? त्याला भक्त काय आहे? प्राणाहून प्रिय आहेत. लक्षात घ्या. आणि हाच अवतार प्रभू रामचंद्रांनी कोणाच्या वधा करता घेतला? रावणाच्या वधा करता. रावण उन्मत्त झाला होता. अनेक सर्व देवतांना त्यांनी काय केलं होतं? बंदिवान केलं होतं. उन्मत्त झाला होता. अहंकार त्याला झाला होता. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून पुढी वासना तोडी वेगी, बळे काळ हा लागला पाठी लागी. काय सांगितलं? की रावण कसा होता? अहंकारी होता, उन्मत्त झाला होता, सर्व देवांना त्रास देऊ लागला. सटवाई मातेला तर त्यांनी पाय चेपायला ठेवले होते. असा रावण फार कसा होता? पापी होता, दैत्य होता. त्या रावणाच्या वधा करता देवाने अवतार धारण केला. पहा, सामान्य नाही. म्हणून रामायण आत्मसात करणं फार महत्त्वाचं आहे. हे जे रामायण आहे, या रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी जी भूमिका साकारली ती म्हणजे अशी होती की मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, की ज्यांच्या जीवनामध्ये सर्व काही आदर्श आहे. आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श बंधू आणि आदर्श पिता. सर्व काही जीवनामध्ये आदर्श आहे प्रभू रामचंद्रांच्या. आणि ते विचार, ते सद्गुण तुम्ही आम्ही धारण करावे, हा त्यामागचा काय आहे? उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या. कारण रामायण अनेक प्रकारचे आहेत. किती प्रकारचे आहेत? अनेक प्रकारचे रामायण आहेत. 29 प्रकारचे रामायण सांगितले गेले. आणि फक्त भारतामध्ये रामायणाचा अभ्यास केला जातो असं नव्हे, इतर देशामध्ये सुद्धा रामायणाचा अभ्यास केला जातो. पहा, मग इकडे थायलंड असेल, नागालँड असेल, कंबोडिया असेल, बाली असेल, नेपाळ, त्यानंतर भूटान, अशा बरेच ठिकाणी रामायणाचा अभ्यास केला जातो. नासामध्ये नाही का, अमेरिकेमध्ये नासा
जी वैज्ञानिक यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये सुद्धा रामावर रिसर्च करण्यात आलं की हा जो चैत्र ऋतू चाललेला आहे ना का, हा चैत्र काळ चालू आहे, उत्तम हा चैत्र मास आणि ऋतू वसंताचा दिवस, हा जो काळ चालू आहे, हा जो दिवस आहे, हा जो ऋतू आहे तो फार अलौकिक आहे. कारण देव असाच अवताराला येत नाही. पहा, सर्व वातावरण, ती परिस्थिती, ती स्थिती, त्यानंतर तो काळ अनुकूल असेल तेव्हाच देव अवताराला येतो. लक्षात घ्या, त्याच्यातला एक जरी फेरबदल झाला तर देव अवताराला येत नाही. देवाला थांबावं लागतं. देव वाट पाहतो आणि मग आपल्यासारखे काय करतात, त्राहिम त्राहिम होतात. लक्षात घ्या, 29 प्रकारचे रामायण सांगितले. मग नक्की रामायण आहे कोणाचा? मग खटला कुठे गेला? सुप्रीम कोर्टात गेला. आणि सुप्रीम कोर्टानं सगळ्यांना रिसर्च करायला लावलं आणि सुप्रीम कोर्टानं न्याय दिला की महर्षी वाल्मिकांनी जे रामायण लिहिलं ते रामायण काय आहे? अभिप्रेत आहे. बोलिले वाल्मिक तैसे जीवती, बोलिले वाल्मिक तैसे जीवती, बोलिले वाल्मिक तैसे जीवती, बोलिले वाल्मिक तैसे जीवती. वर्तोनी दावीन नामा म्हणे, वर्तोनी दावीन नामा म्हणे, हो वर्तोनी नवीन नामा म्हणे, वर्तोनी नवीन नामा म्हणे. बोलिले वाल्मिक कैसे जी करीना, बोलिले वाल्मिक कैसे जी करीना, बोलिले वाल्मिक कैसे जी करीना, बोलिले वाल्मिक कैसे करीना. बोलिले वाल्मिक तैसेची करीन. जे वाल्मिकांनी जे लिहिलेले आहे त्या पद्धतीनं श्री रामचंद्र प्रभू काय केले? वागले. पहा, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र. आणि या रामायणामध्ये उन्मत्त झालेला रावण. पहा, एकदा एक बाई आपल्या शाळेमध्ये मुलांना रामायण सांगत होत्या. कारण रामायण सांगणं फार महत्त्वाचं आहे. महाभारत सांगणं फार महत्त्वाचं आहे आजच्या कलियुगामध्ये. जर रामायण महाभारत आपल्या मुलांच्या कानावर जर गेले नाही तर काय परिस्थिती होईल मी पुढं तुम्हाला दृष्टांत सांगेन. पहा, एक बाई वर्गामध्ये मुलांना रामायण सांगत होत्या. सगळं काही रामायण सांगलं, कशा पद्धतीने राम जे अवतरण झाले, अवताराला आले, रामाचं सीतामाईबरोबर कसं लग्न झालं सांगितलं. त्यानंतर रावणानं मातेला कशी पळवली हेही सांगितलं. रावण काय होता? बलाढ्य होता. त्याला 10 तोंड 20 हात होते. असं सर्व काही माहिती त्या बाईनं मुलांना सांगितली. बाई आहेत आपल्या इकडं? असतील. सर्व काही माहिती सांगितली. मग सांगितल्यानंतर बाईनं मुलांना विचारलं, मुलांना माझं काम झालं, आता मी तुम्हाला रामायण सांगितलं, तुम्हाला काही शंका असतील तर सांगा. एक मुलगा उठला आणि तो म्हणायला लागला, बाई तुम्ही आताच म्हणाल्या रावणाला 10 तोंड आहेत, मग रावणाला जर एका कुशीनं झोपायचं असेल तर तो कसा झोपतो? काय विचारलं? जर रावणाला 10 तोंड आहेत, तो एका कुशीनं जर झोपायचा झाला तर तो कसा झोपतो? साहजिकच आहे, लहान मुलांना प्रश्न पडतो. दुसरा उभा राहिला, बाई माझी आई सांगते
की कोणाचं उष्ट खाऊ नये, दुसऱ्याचं टिफिन खाऊ नये. रावण जेव्हा शाळेत गेला असेल तेव्हा तो 10 टिफिन घेऊन जात होता का? 10 वॉटर बॉटल घेऊन जात होता का? का एकाच बाटलीनं पाणी पित होता? प्रश्न मुलांना पडतो. कारण का? आपण सांगताना व्यवस्थित सांगत नाही. म्हणून सांगताना व्यवस्थित सांगणं फार महत्त्वाचं आहे. अहो लहान मुलं काय, मोठी मोठी माणसं सुद्धा, अगदी वयोवृद्ध लोक सुद्धा ऐकतात एक आणि करतात एक. ऐकायचं एक आणि सांगायचं. लहान मुलंच नव्हे तर चांगली चांगली ज्ञानी लोक सुद्धा असे वागतात नाही का? म्हणून सांगताना आपण व्यवस्थित सांगलं पाहिजे. इथं कीर्तन करताना सुद्धा आपण मुखातून काय वदतो याचं भान असणं फार महत्त्वाचं आहे. ही नारदांची गादी आहे, सामान्य नाही. आपण सर्व ज्ञानी आहात, परंतु मी काय सांगते ही सामान्य गादी नाही. इथं दारू पिऊन ज्ञान देऊ शकत नाही. काही लोक बोलून जातात दारू जरी पिली तरी कीर्तनकार श्रेष्ठ असतो, असं हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं लोकांना ज्ञान प्राप्त होणं फार महत्त्वाचं आहे. 10 तोंड 20 हात याचं कारण की रावण बलशाली होता, शास्त्रामध्ये निपुण होता, ज्ञानी होता. 10 लोकांना जे ज्ञान असतं ते ज्ञान एकट्या रावणाला होतं. 20 हाताचं जे बळ आहे ते 20 हाताचं बळ एकट्या रावणाजवळ होतं. लक्षात घ्या. ह्या त्या मागचं काय आहे? उद्दिष्ट आहे. म्हणजे 20 लोक जरी रावणाजवळ आली तर तो सहज आपल्या हाताने ढकलून देईल एवढा सामर्थ्यवान रावण. परंतु कशानं गेला? अहंकारानं गेला नाही का? म्हणून अहंकार जीवनामध्ये नसावा. अहंकार रहित आपण भक्ती केली तर तो परमात्मा आपला काय करतो? अभंगाच्या प्रथम चरणात अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला नारायणे आणि निंद्यतेही तेने वंद केले. निंदनीय लोक या परमात्म्यानं काय केलं? वंदनीय केलं. पहा, अगोदर दुराचारी होते, अगोदर नीच कर्म करणारे होते, अगोदर कनिष्ठ कुळामध्ये जन्माला होते, परंतु कालांतराने संत भेट झाली, सद्गुरू भेट झाली. पहा, संतांची भेट होणं फार दुर्लभ, बहु अवघड आहे. संत भेटी अवघड आहे. जीवनामध्ये संत भेटणं, जीवनामध्ये गुरु भेटणं फार
भाग्याचं लक्षण आहे, सगळ्यांनाच प्राप्त होतं असं नाही. ज्या मंडपामध्ये आपण उभा आहोत त्या मंडपामध्ये आपल्या बाबांनी हे बीज रोवलं. इवलेसे रोप लावी येले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. त्यानंतर महाराज या ठिकाणी व्यासपीठ चालवतात. आणि गंमत अशी आहे की या वर्षी नाही का कुणी सासू, कुणी सुना, कुणी जावा नाही का महाराजांच्या बरोबरीला ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याकरता आमच्या सर्व जावा बसलेल्या आहेत, सुना बसलेल्या आहेत. महाराजांना फार बळ दिलेलं आहे. महाराज म्हणतात की इतर लोकांनी आपल्याला मदत केली नाही चालेल, परंतु घरच्यांची जेव्हा आपल्याला सहाय्य होते तेव्हा माणसाला काय येते, उभारी येते, माणसाला बळकटी येते. म्हणून वडिलांनी हे जे रोप लावलेलं आहे ते रोप महाराज आणि माझ्यासारख्या, कारण माझे वडील सुद्धा कीर्तनकार नाही का, माझ्या वडिलांची निरासिका देवा तुझी चरण सेवा साधावया. देवा हे माझी मिराशी ठाव तुझे पायापासी, ठाव तुझे पायापासी, ठाव तुझे पायापासी. देवा हे माझी मिरासी ठाव तुझे पायापासी. ही मिराशी आहे, हा भोगवटा आहे, ही काही सामान्य नाही, सगळ्यांना प्राप्त होता असा नाही, महत भाग्यानं प्राप्त झालं. इथं सर्व आमच्या सासऱ्यांचे शिष्यमंडळच आहेत, लक्षात घ्या. ही सामान्य नाही, ही आळी रानकर आळी नाही का. या ठिकाणी सर्व आमच्या सासवा राहतात, सासरे आहेत, दीर आहेत. आणि आशांमध्ये बोलणं फार कठीण आहे, कारण एरवी आम्ही गप्प बसावं आणि त्यांनी बोलावं, परंतु वारकरी संप्रदायाची ताकद पहा केवढी मोठी आहे की सुनेनं बोलावं आणि सासवाने ऐकावं. विठ्ठल अंगीकार ज्याचा केला नारायणे. पहा आपल्यासारख्यांचाही देव अंगीकार करतो, म्हणून आपण भाव ठेवला पाहिजे, आपण त्याची सेवा केली पाहिजे. सेवा फार महत्त्वाची आहे. नुसतं मोठेपण करून चालत नाही. ज्ञान झालं म्हणून तो सर्वश्रेष्ठ ठरतो असं नाही. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा. भक्तीमध्ये अभिमान नसावा, भक्तीमध्ये प्रेम असावं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. का प्रेमाशिवाय समाधान नाही. म्हणून देवानं अगदी निंद्य, अगदी वाईट कृत्य करणाऱ्यांचाही अंगीकार केला. मग कुणाचा बरं अंगीकार केला? काय उदाहरण आहे का? तर ते उदाहरण जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या अंगीकार आजा मेळा भिल्ली तारेले कुंडकी आजा मेळा भिल्ली तारेले कुंडकी आजा मेरा बिल्ले तारे कुंडे. आजा मेरा बिल्ले तारे कुंडे. प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली, प्रत्यक्ष पुराणी वंद्य प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली, प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली. आजा मेळा भिल्ली तारेले कुंडे. आजा मेळा भिल्ली
तारेले कोठेने आजा मेळा भिल्लीने तारेले कोठेने आजा भिल्लिनीचा उद्धार केला, कुंटिनीचा उद्धार केला, महर्षी वाल्मिकांना उच्च पद दिलं, अशा सगळ्यांचा अंगीकार देवानं केला. अजामेळ नाही का, भागवतामध्ये अजामेळाची कथा येते. हा अजामेळ ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला असताना सुद्धा त्याचे कर्म जर पाहिले तर नीच होते, एक अगदी वाईट कृत्य त्याचे होते. म्हणजेच कुळ महत्त्वाचं नाही. लक्षात घ्या, कोणत्या कुळामध्ये जन्माला येतो हे महत्त्वाचं नाही. ज्या कुळामध्ये आपण जन्माला येतो त्या कुळामध्ये आपले कर्म जर उच्च असतील तर ते कुळ पावन आहे. म्हणजेच कुळ महत्त्वाचा नाही, आपण काय करतो हे फार महत्त्वाचं आहे, कर्म फार महत्त्वाचं आहे. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला असताना सुद्धा कर्म चांगले नव्हते. एका वेश्येच्या नादीत लागला. अगदी शॉर्टकट, कारण वेळ होत आहे, पुढेही आपल्याला अभंग सोडवायचा आहे. असा हा अजामेळ वाईट कृत्य करत होता, वेश्यागमन करत होता आणि त्या वेश्येला सर्व संपत्ती त्याने देऊन टाकली आणि त्या वेश्येला अजामेळापासून 9 पुत्र झाले. किती? 9 पुत्र. आणि 10वा पुत्र त्या वेश्येच्या पोटामध्ये होता. पण एक दिवस सर्व साधू संत त्यांच्या गावामध्ये आले. पहा, संतांची भेट किती महत्त्वाची आहे, सद्गुरूंची भेट किती महत्त्वाची आहे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे येणे कृत्य कार्य कृत्य कार्य करे. जाणतेने गुरु भजिजे नाही का, जाणतेने आपण गुरु करणं महत्त्वाचं आहे. संतांची भेट होणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या गावामध्ये सर्व संत मंडळी आली. अजामेळाने त्यांची सेवा केली. जाताना अजामेळ त्यांना म्हणू लागला की माझ्याजवळ तुम्हाला देण्यासारखं काही नाही. तेव्हा ते संत मंडळी म्हणू लागली, तू आमची सेवा केली, याच्यानेच आम्ही काय आहोत, प्रसन्न आहोत. परंतु एक काम कर, आता या तुझ्या त्या पत्नीच्या ज्या पोटामध्ये बाळ आहे त्याचं नाव काय कर, तू नारायण ठेव. काय? नारायण ठेव. आता आपण नारायण, कृष्ण, गोविंद नावं ठेवतो का? नाही. आता वेगळीच नावं, सेयॉन, बेयॉन नाही का, वेगवेगळी नावं. परंतु ही नावं ठेवण्यामागं काय होतं, उद्दिष्ट होतं. नारायण नाव ठेवलं, साधू संत गेली. परंतु अजामेळ काय झाला, म्हातारा झाला. ज्यावेळी यमानं पाश टाकला, त्या यमाना पाहून अजामेळ घाबरला आणि नारायण धाव, नारायण धाव, नारायण धाव. कोणाला आग मारली? मुलाला मारली, देवाला नाही. परंतु दया कोणाला आली? देवाला आली. पहा, तुकोबाराय म्हणतात, अजामेळा अंती नाही का, जो अजामेळ अंत मरणासी आला तोवरी तुझला स्मरला नाही. प्राण जाते वेळी नारायण म्हणे आणि त्यासी विमान पाठवले. देवा, असं कसं तुझं औदार्य? चांगल्या लोकांचा तर उद्धार करतो, परंतु पापी दुराचारी यांचाही तू उद्धार, ज्यांनी कधीही तुझं नाव घेतलं नाही परंतु अंतकाळ तुझं त्याने नाव घेतलं आणि त्याला तू आपलंसं केलं. काय सामर्थ्य आहे नामामध्ये. पहा, तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जालावे ते. इथं सत्तेला महत्त्व नाही, इथं पैशाला महत्त्व नाही, इथं सुंदरतेला महत्त्व नाही, इथं नामाला महत्त्व आहे. पहा, नामानं अजामेळा उद्धरला, विमान आलं न्यायला. म्हणून अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंदिते. अजामेळा बिल्ली, आपल्याला बिल्ली तर माहीत आहे. रामायणामध्ये बिल्ली शबरी माता नाही का, कोणत्या कुळामध्ये जन्माला आली? भिल्ल कुळामध्ये, की जी जमात सगळ्यात कनिष्ठ आहे. भिल्ल लोक काही खातात, कुठेही राहतात, वनात राहतात. कोण? भिल्ल. आणि त्या भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेली शबरी माता. पहा, रामायणामधली कथा आहे. आणि ही शबरी माता, आपल्याला ती कथा माहीत आहे.
तेवढी मोठी काही आपल्याला घेता येणार नाही, कारण वेळ झालं की लोक इकडनं तिकडनं फुसफुस करतील. लक्षात घ्या. आमच्या कमल आजीने अगोदरच सांगितलं, ताई जास्त वेळ लावू नका, कारण तुम्हाला लोक ओरडतात, तुम्हाला वाईट म्हणतात आणि ते मला सहन होत नाही. पहा, नाही का, म्हणजे आपली काळजी करणारी कोणीतरी आहे. लक्षात घ्या. नाव कमला, परंतु करते माईकवर हमला. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजेच रामायणामध्ये शबरी माता आपण पाहतो, अगदी भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबरी माता लहान वयामध्ये घरदार सोडलं, वनामध्ये आली. ज्या ठिकाणी शबरी माता राहिली ते आश्रम कोणाचं होतं? मातंग ऋषींचं आश्रम होतं. आणि तिथं मातंग ऋषींची सेवा करू लागली शबरी माता. पहा, सद्गुरूंची संत सेवा जी आहे त्याचं फळ माणसाला काय मिळतं हे उदाहरण आपण रामायणामध्ये घ्यावं, हे उदाहरण आपण भागवतामधून घ्यावं की काय संत सेवेचा फायदा आहे. नाहीतर एक संत जेवला की बाबा बाबा किती जेवला, बाबा बाबा असं तसं. अहो, देणारा तो परमात्मा आहे, ज्यांच्या करता देतो ते संतच आहेत. लक्षात घ्या. तुमच्या आमच्या करता नाही. ज्यावेळी पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या दाराशी तिष्ठत उभे राहिले तेव्हा नामदेव महाराजांनी देवाला विचारलं, देवा इथं का उभा? तेव्हा देव म्हणू लागला, नामदेवा मज आवडे ते तुमच्यापाशी, म्हणूनही दारी तिष्ठत असेल. मला तुमची आवड आहे, मला संतांची आवड आहे, मला माझ्या नामाची आवड आहे, म्हणून मी तुझ्या दारी उभा आहे. पहा, संत महिमा किती श्रेष्ठ आहे. म्हणून संतांचा अनादर होता कामा नये. आणि अशी भिल्लिनी शबरी मातेनं मातंग ऋषीची किती वर्ष सेवा केली? वयाच्या 80 वर्षापर्यंत सेवा केली. कशा करता? तर देवाच्या प्राप्ती करता. आणि मातंग ऋषीने आशीर्वाद दिला, सांगितलं की तू माझी मनोभावाने सेवा केलेली आहेस, म्हणून तुला माझा कृपाशीर्वाद आहे की एक ना एक दिवस तुला प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष भेट द्यायला येते. आज मोरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का जब मेरे राम जी को आवन होगा, शबरी की कुटिया के पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे प्रभु राम, आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. सांगितलं की मातंग ऋषीने आशीर्वाद दिला की तुला प्रभू रामचंद्र काय होतील, दर्शन देतील. आणि ते घडलं नाही का. अगदी वयाच्या 80 वर्षापर्यंत शबरी माता काय करायची? सडा समर्जन करायची, रांगोळ्या काढायची आणि वाट पाहायची. पहा, आणि त्या वाट पाहण्याचं फळ शबरी मातेला मिळालं. उद्या आमचा या ठिकाणी सेवेचा योग आहे नाही का. अगदी या मंडळानं 50 वर्ष ज्यावेळी झालं त्यावेळी सगळ्या महिलांना नाही का, कारण सौहार्द मंडळ जर म्हटलं तर हौशी मंडळ आहे. काय आहे? हौशी. अगदी
गाण्यांपासून, नाचण्यांपासून तर कीर्तनाच्या आवडीपासून हौशी मंडळ जर कोणतं असेल तर हे सौहार्द महिला मंडळ. टाळ्या वाजा सगळ्यांसाठी. आणि सगळ्या महिलांनी ठरवलं की एवढ्या एवढ्या महिला रोज इथं येतात आणि देवाची सेवा करतात, संतांची सेवा करतात, रांगोळ्याही काढतात. उद्या आमचा सेवेचा योग आहे म्हणून सासूबाई मध्येच भेटल्या. धनश्री उद्या आपला योग आहे नाही का, लवकर या नाही का, रांगोळ्याही तुम्हाला काढाव्या लागतील. अहो 1 दिवसाच्या रांगोळ्याची आपल्याला चिंता, त्या माऊलीनं वयाच्या 80 वर्ष होईपर्यंत रांगोळ्या काढल्या. काय अवस्था असेल. आणि त्याचं फळ शबरी मातेला मिळालं. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेला दर्शन दिलं. हे कशामुळं घडलं? सद्गुरूंच्या सेवेमुळे घडलं. सद्गुरूंची सेवा फार महत्त्वाची आहे. म्हणून अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेणे वंद्य केले. आजामेळा भिल्ली तारिली कुंटणी आणि प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. भागवतामध्ये कुंटणी म्हणजे वेश्या, पिंगळा नावाची वेश्या दुराचार निंदनीय कर्म करत होती. अनेक धनवान लोक तिच्या जवळ येत होते, देहविकृती करत होती. कोण? पिंगळा नावाची वेश्या नाही का. आपण पिंगळा 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 महाद्वारी, ती पिंगळा नव्हे, तो पिंगळा पक्षी. नाहीतर आता जो तो पिंगळा ग पिंगळा असं सांगण्याचं तात्पर्य, तो पिंगळा पक्षी आणि ही पिंगळा नावाची वेश्या, पिंगळा नावाची कुंटणी, ही देहविक्री करायची. मग एक दिवस दत्तात्रय प्रभू साधूच्या वेशात तिथं गेले की ही तर अनेक लोकांची गर्दी का रांग लावलेली असते. म्हणून साधूच्या वेशात कोण गेले? दत्त प्रभू. पहा कोणावर कधी देवाची कृपा होईल, संतांची कृपा होईल हे सांगता येत नाही. त्यावेळी दत्त प्रभूंनी त्या पिंगळा नावाच्या वेशीने उपदेश केला की हे जे तू करतेस याच्यानं तुला काय फायदा आहे? या देहावर सुंदरता आहे, हा देह तारुण्य अवस्थेमध्ये आहे, तोपर्यंत हे लोक येतील. एकदा का तू वयोवृद्ध झाली, म्हातारी झाली, तुझे दात पडले, तुझा रंग उडाला की तुझ्या जवळ कोणीही ढुंकून पाहणार नाही. लक्षात घ्या. म्हणून अंगात बळ आहे तोपर्यंत भक्ती करणं फार महत्त्वाचं आहे. आता लहान वयातून भक्ती केली तर म्हातारपणी ती भक्ती आपल्याला प्राप्त होते, ती फलद्रूप देते, आपल्याला फळ देते. कशा करता? तर याचसाठी केला होता हठात आणि शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा असं वाटत असेल तर आत्तापासूनच भक्तीला लागा, भगवत चिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा. आणि दत्तात्रय प्रभूने उपदेश केला की तू सारखी त्या आरशात पाहते, मेकअप करते, पावडर लावते, लिपस्टिक लावते, सर्व काही लावते. कशा करता? याच्याने तुला काही उपयोग होणार नाही. तुला जर तुझ्या देहाचा उपयोग करून घ्यायचा असेल तर तू या देहाचा उपयोग संत सेवेमध्ये कर, भगवत भक्तीमध्ये कर. हे मुख जे दिलेलं आहे या मुखामध्ये देवाचं तू नामचिंतन कर. त्याच्यानं तुझा काय आहे? उद्धार आहे. विठ्ठल विठ्ठल अंगीकार ज्याचा केला नारायणे आणि निंद्यतेही तेने वंद्य. आजामेळा भिल्ली तारिली कुंटणी आणि प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. नाही का? ह्या सगळ्यांना देवाने वंद्य केलं. कोटी हत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. ही कथा रामायणामध्ये आपल्याला माहीत आहे. महर्षी वाल्मिकाने किती पाप केलं? 7 रांजण भरतील एवढे दगड तो टाकायचा. कशा पद्धतीनं? एक माणूस मारला की एक दगड टाकायचा. असे किती? 7 रांजण भरले म्हणजे किती लोक मारली असतील. परंतु ज्यावेळी देवर्षी नारद तिथून गेले आणि त्यांना मारण्याकरता वाल्या कोळी आला. आपल्याला सगळ्यांना ही कथा माहीत आहे. आणि देवर्षी नारदांनी उपदेश केला की हे जी तू करतोस कशा करता करतोस?
या पापामध्ये तुझे कुटुंबीय सामील आहेत का? जा विचारून आला, कोणीही या पापामध्ये सामील नव्हते. पहा, म्हणून या देहामध्ये, या कलियुगामध्ये आपल्याला सोडवणारा कोणी नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी. इतर ही जी नाती आहेत, काका मामा दादा, सर्व इथंच राहतील. कोणी आपल्याला मदत करणार नाही, कोणी आपल्याला सहाय्य करणार नाही. सहाय्य करणारा तो फक्त परब्रह्म परमात्मा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुराया, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठुराया, तुका म्हणे विठुराया, शरीर जायाचे देवने, शरीर जायाचे देवने, शरीर जायाचे देवने, शरीर जायाचे देव, शरीर जायाचे देवने. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. तोच सोयरा आपल्याला अंतकाळामध्ये सहाय्य करील, इतर कोणी आपल्याला सहाय्य करणार नाही. म्हणून सावध होऊनी भजनी लागा. देव अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. सावध होऊनी भजनी लागा. आता लोक आपल्याला सावध करतील, तुम्ही सावध व्हा. घड्याळात वाजले 12 नाही का, नवरा निघाला सांचे पारा नाही का, 12 वाजू नका. प्रभू बाबा आले नाही वाटतं. प्रभू बाबा सांगून गेले, ताई 12:15 वाजवा आणि लोकांचे 12 विठ्ठल 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 विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य की सर्वांचा देवाने काय केलेला, अंगीकार केलेला. अगदी भक्ती करणाऱ्यांचाच देव स्वीकार करतो असं नाही. अनेक दृष्टांत आहेत, अनेक दृष्टांत देवाने सांगितलेले आहेत नाही का. पुतना राक्षसिनी असेल, अहिल्या माता असेल, जटायू पक्षी असेल नाही का, पक्षी जातीमध्ये जन्माला आलेल्या असून सुद्धा त्यांचाही देवानं उद्धार केला. म्हणून तुमचा आमचा देव का बरं करणार नाही. म्हणून आपण त्या देवाचं भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई घालताना एवढा त्रास झाला नाही, परंतु काढताना त्रास झाला. कारण का ही साऊंड सिस्टम नाही का, हा जो माईक लावलेला आहे तो चांगलं ठेवणं आपलं काम आहे. जयवंत दादानी हा माईक माझ्या कानावर लावला, किती जरी हल्लीस तरी आवाज काही जाणार नाही नाही का. दादा धन्यवाद. साऊंड सिस्टम ही फार उत्कृष्ट आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे चोपदार आहेत, सर्व गायक मंडळी आहे, आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. एरवी ननन आणि भाऊजय यांचं जर नातं आपण जर पाहिलं तर जवळजवळ 36चा आकडा असतो. परंतु वारकरी संप्रदायाची ताकद बघा किती मोठी. नंदनने उभं राहावं आणि भाऊजयाने कीर्तन करावं. क्या बात आहे. आमच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी सर्वच परिचयाची म्हणजे चास्कर ताई असेल, विणेकरी कमळाजी आहे, लक्ष्मी आई आहे, त्यानंतर रखमाबाई आहे, सगळी नाही का. दिव्यावरून आमच्या सुनंदाताई आलेल्या आहेत. आणि आज फार महत्त्वाचा दिवस आहे. आज आईचा दिवस आहे. लक्ष्मी आईला पाहिल्यानंतर या दिवसाची आठवण आली. का तर कोळी आग्र्यांची जी माय माऊली आहे, एकविरा माऊली नाही का, त्या माऊलीची आज काय आहे, पालखी यात्रा आहे. नवरात्री सप्तमी आजचा दिवस नाही का, चैत्र सप्तमी आजचा दिवस. फक्त आगरी कोळी यांचीच आई नव्हती. पहा, नाथ महाराज ब्राह्मण कुळामध्ये अवतीर्ण झाले, परंतु नाथांनी संस्कृतमध्ये किंवा ओवीबद्ध जे लिखाण केलं, चरित्र जे आहे नाथांचं, त्यामध्ये वर्णन आलेलं आहे की आमची कुलदेवता कोण आहे, एकवीरा आहे. आपल्याला वाटतं फक्त आगरी आणि कोळी यांचीच माता आहे, असं नाही. एकवीरा तर नाथांच्याही घरामध्ये
एकविरा माता पूजली जात होती. तुकोबरायांनी सुद्धा अभंगामध्ये एकविरा मातेचं वर्णन केलं. एकविरा आली अंगा आता निवारीला रोगा, नाही का. एकविरा अंगा येते आणि आपलं रोग निवारून नेते. परंतु अंगात आल्यानंतर नाही का किंवा अंगात जेव्हा येतं तेव्हा भोंदूपणा असता कामा नये. काही लोक भोंदूपणा करतात, लवकर दर्शन यावं भेटावं म्हणून करून पुढे जातात, आजूबाजूची बाजूला होतात. अंगात आलं 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 दर्शन घेतात आणि मग आपण विचारलं, अहो तुम्ही तर मागे होत्या, तुम्हाला दर्शन कसं काय मिळालं? काय करायचं आहे, करायचं बस, असे हात करायचे, फिरायचं की लोक बाजूला होतात, आपल्याला दर्शन. अशा आईचा सुद्धा आजचा दिवस. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करवला झाडानी, जोगवा जोगवा मागना आईचा, जोगवा जोगवा मागना आईचा, जोगवा मागना आईचा, जोगवा मागना आईचा, जोगवा मागना. अशा अनादी निर्गुण प्रगटली भवानी. आणि आजची ही जी सेवा आहे ज्यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली, हे माझं फार भाग्य आहे. कारण लोकांना आश्चर्य वाटलं की ताई गावातल्या असून सुद्धा ताईंना सौजन्य मिळालं, नाही का. कारण कीर्तनकार भरपूर होऊन गेले, 5 कीर्तनकार झाले, त्यांना सौजन्य नव्हतं. परंतु मला सौजन्य कोणाचं मिळालं, सामान्य नाही. पंचकोशरीतले हे अध्यायवाचक भरतबुवा पाटील नाही का, इथं बसलेले आहेत आमचे, त्यांचं सौजन्य मला लाभलं, त्यांच्याकडून मानधन मला आज मिळेल. सामान्य गोष्ट नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं आहे की ताई इतरांना कोणालाही सौजन्य देतात, तुम्हाला सौजन्य कसं काय? त्याचं कारण सांगते पहा. कारण ते महाराजांचे बालपणीचे मित्र आहेत. मग त्यांना वाटलं लोकांना देण्यापेक्षा ताईलाच देऊया, नाही का. जातीलच जातील, आपल्या मित्राच्याच घरी जातील, या भावनेने दिले, वाईट भावनेने दिलं नाही, लक्षात घ्या. म्हणून रामनवमीच्या सप्ताहात भरतबुवा सौजन्य मिळाले बरे. आता पाकिटात किती मानधन भरतात त्याच्यावरून पडतील खरे. विठ्ठला 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 विठ्ठला. सामान्य गोष्ट नाही. आपल्या लोकांनी जेव्हा आपली लोक जेव्हा आपला अंगीकार करतात तेव्हा त्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण आता प्रगती पथावर काय आहोत, वाटचाल करत आहोत. इतरांनी अंगीकार केला, इतरांनी आपलं सहकार्य केले नवल नाही. आपल्याने आपलं जेव्हा सहकार्य करतात तेव्हा खऱ्या अर्थानं माणसाची काय होते, प्रगती होते. त्यांनाही फार फार धन्यवाद. वास्तविक पाहता मंडळ आमचं, देव आमचा, मानधन आमचं, आलेले मानधन देवालाच परत द्यायचे. हा विचार आताचा नव्हता, महाराजांचा आणि माझा फार पूर्वीचा विचार होता. मी महाराजांनाच म्हटलेलंही होतं की ज्यावेळी मला यदा कदाचित इथं सेवा मिळेल ते मी मानधन देवालाच अर्पण करेन. लक्षात घ्या. जरी ते देतील, ते आनंदाने देत आहेत, ते स्वीकारेन आणि ते देवालाच देईन. लक्षात घ्या. म्हणून माणूस विचार करतो एक आणि होतं एक. पहा, सांगण्याचं तात्पर्य, अंगीकार ज्याचा केला नारायणे आणि निंद्यतेही. कारण गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून भैरवी शेवटच्या चरणाची ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. हो
तुका म्हणे येथे भजन प्रमाण 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 काय थोरपण काय थोरपण काय थोरपण जाळवे ते काय थोरपण जाळवे ते अंगीकार ज्याचा केला नारायणी अंगीकार ज्याचा केला नारायणी काय थोरपण काय थोरपण जाणायाच अंगीकार केला नादय अंगीकार ज्याचा केला नादय निंद्यते हितेने निंद्यते हितेने निंद्यते हितेने वंद्य केले निंद्यते हितेने वंद्य केले अंगीकार ज्याचा केला नारायणी अंगीकार ज्याचा केला नारायणी निन्ने तेजी ते तिने वंदे केले
तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे. अंगीकार ज्याचा केला नारायणे आणि निंद्यतेही तेने पुनश्च. सर्व आपल्या श्रोतू मंडळींच्या चरणी नतमस्तक होते. या ठिकाणी सुंदर असा पकवाज वादक नाही का यांनी आपल्याला साथ दिली. आमचे उत्तम भाऊ असतील, त्यानंतर रोहित महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद देते. विणेकरी ताई या ठिकाणी आई उभ्या आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. सर्व गायक मंडळी या ठिकाणी उभी आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. चोपदार सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेला काय करूया, पूर्ण विराम द्या. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दिले गुरे देवा तोरे उत्तरे महाराज दोन मिनिट. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम. एक विराम माते की धन्यवाद. हारात हार कीर्तनाचा हार. महाराज कीर्तन झालं छान, पण उशीर झाला फार. असू दे, आनंद आहे. आजचा आपल्या सप्ताहाचा हा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण सौ धनश्रीताई रानकर यांनी मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी केलं. त्याबद्दल मंडळ त्यांचा आभारी आहे. उद्या चैत्र शुद्ध अष्टमी वार शनिवार आहे. नित्यनेमाप्रमाणे काकडा होईल, पारायण होईल. परंतु उद्या 4 ते 6 या वेळामध्ये सत्यनारायणची महापूजा आहे. पूजाचालक श्री अक्षय नरेश पाटील. रात्री 11 नंतर जागर भजन आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली प्रासादिक भजन मंडळ घणसोली, बुवा हरिभक्तपरायण कुंडलिक गायकवाड, पकवाज हबप तुकाराम महाराज लोखंडे, कुमार अंशराव पाटील, सात संगत हबप संभाजी महाराज मोकर, हबप अंकुश महाराज आव्हाड आणि M1. आणि उद्या भजनाची सेवा रांजनदेवी प्रासादिक भजन मंडळ कोपरखेरणे
बुवा गुरुवर्य हबप पंढरीनाथ बुवा यांचे शिष्य ॲडव्होकेट मधुकर पाटील, अशोक पाटील, गजानन पाटील, पकवाज मारुती पाटील, नरेंद्र वेटा. आणि उद्याची कीर्तनरूपी सेवा हबप आकाश महाराज जगताप, संत शिरोमणी नामदेव महाराज फड पाईक पंढरपूर, चोपडेज सोमेश्वर देव यांचं कीर्तन आहे. आणि उद्याच्या कीर्तनाला सौजन्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी भारुडाचार्य आपल्या गावातलं एक प्रकारचं रत्नच होते, आदरणीय दत्तात्रय बाबा गायकर यांच्या स्मरणार्थ उद्याची कीर्तनरूपी सेवा होणार आहे. सर्वांनी यायच्या आहेत. 4-5 फक्त नावं आहेत ती घेतोय. कैलासवासी मिलिंद रामा पाटील स्मरणार्थ राम सुक्रिया पाटील यांच्याकडून 2000 पापड. कैलासवासी शांताराम दाजी गायकर यांच्या स्मरणार्थ राजेश शांताराम गायकर यांच्याकडून 10 किलो पापड. कैलासवासी नारायण शंकर पाटील स्मरणार्थ गंगूबाई नारायण पाटील स्मरणार्थ श्री प्रमोद नारायण पाटील यांच्याकडून 100 किलो तांदूळ. कैलासवासी राजाराम अर्जुन पाटील स्मरणार्थ श्री सुनील राजाराम पाटील याचकडून 52 किलो तांदूळ. कैलासवासी गुलाब पोशा लडक्या वैती स्मरणार्थ 26 किलो तांदूळ. कै मोहन कुंभार 5 किलो साखर, 5 किलो चहापत्ती. व्यंकट जगताप लातूर 5 किलो बटाटे, 5 किलो तांदूळ. कैलासवासी मारुती गोविंद म्हात्रे व कैलासवासी गंगूबाई मारुती म्हात्रे तळवली गाव स्मरणार्थ 2 तेलाचे डबे, 2 किलो पापड, 1 किलो लोणचं. कैलासवासी दौलत गजानन रानकर यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलगी मीना गजानन रानकर यांच्याकडून 50 किलो तांदूळ, 10 किलो मूग डाळ आणि 10 किलो साखर. कैलासवासी किसन दगडू भोईर स्मरणार्थ 5 किलो मूग डाळ. कैलासवासी हशाबाळ्या पाटील व कैलासवासी शेवंती हशा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र कृष्ण हशा पाटील याचकडून 52 किलो तांदूळ. गुप्तदान 26 किलो तांदूळ. कैलासवासी ज्ञानेश्वर पांडुरंग म्हात्रे व कैलासवासी श्रीकांत ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दिलीप ज्ञानेश्वर म्हात्रे याचकडून 40 किलो लाडू. माजी नगरसेवक श्री द्वारकानाथ भोईर